थोड्याच वेळात मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। ठाकरे बंधूंची मुंबईमधील एकमेव संयुक्त सभा पार पडते। फडणवीस आणि शिंदेंवर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष असेल। अपडेट्स देत राहू। शिवाजी पार्कवर या सभेची जय्यत तयारी सुद्धा झालेली आहे आणि तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडते आणि ही सभा थोड्याच वेळात सुरू सुद्धा होईल। थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। फटाके फुटणार का? फटाके नहीं, अणुबॉम्ब फुटणार। कितना सर आज का इवेंट है कितना गेम चेंजिंग हो रहा है सर इलेक्शन के? भाई गेम चेंज हो गया है। कारण बाळासाहेबांबरोबर मी काम केलेलं आहे। बाळासाहेब ज्या वेळेला दसरा मेळाव्यात राहायचे ते अख्ख्या जगाचं लक्ष असायचं। आज देखील अख्ख्या भारतात ह्या मेळाव्याकडे ह्या सभेकडे लक्ष आहे। या सभेमधला दिशा दाखवली जाईल, मुंबईकरांना दिशा दाखवली जाईल। मराठी माणसांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता वचनबद्ध असा कार्यक्रम दिला। आनंदाचा दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी। तिथं आव्हान आम्हाला अजिबात वाटत नाहीये, कारण मागच्या 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली सामाजिक सुविधा, मुंबईची केलेली सेवा करून दाखवलेलं आहे। हे सर्व लोकांसमोर आहे आणि मुंबई सुरक्षित ठेवायची असेल, मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवायची असेल, मुंबई मराठी माणसाची ठेवायची असेल, 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवलेली मुंबई आपल्या कायमस्वरूपी आपल्या ताब्यात ठेवायची असेल तर ही या मुंबईमधली ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि मुंबईकर सुद्धा हे पूर्ण जाणून आहे। आणि काही जरी किती जरी मोठे थोटे जरी आले तर सुद्धा मुंबईकर यावेळेला मशाल आणि रेल्वे इंजिन याच निशाणी समोरचं बटन दाबतील आणि त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्या तुतारीचं सुद्धा बटन दाबून या महाआघाडीला प्रचंड यश प्राप्त करून देतील। सर हिंदी में जानना चाहेंगे, आज एक हिस्टोरिक डे है, दोनों भाई ठाकरे की तरफ से 20 साल की वजह से शिवाजी पार्कवर ही सभा होती आणि त्याच पार्श्वभूमीवर नेत्यांची ही वक्तव्य आपण पाहतो। आणि या संदर्भात आणखी अपडेट घेत आमचे प्रतिनिधी पद्मेश आपल्या सोबत आहेत। पद्मेश, अगदी 4 दिवस राहिलेले आहेत निवडणुकांसाठी आणि सभेसाठी हे ठिकाण जे आहे ते सज्ज झालेलं आहे, तयारी सगळी पूर्ण झालेली आहे। एकूणच एकीकडे आपण पाहिलं की या नेत्यांची कशी वक्तव्य येतात आणि त्या पार्श्वभूमीवर ही सभा कशी महत्त्वाची आणि एकूणच सभेचे ताजे अपडेट्स। श्रद्धा, नक्कीच आपण जर पाहिलं तर आता थोड्याच वेळात राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क परिसरामध्ये येतील। आता तू माझ्या मागे बघू शकते, संपूर्ण अनेक जे शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील ते आता हळूहळू शिवाजी पार्क परिसरामध्ये येत आहेत आणि आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर काही शिवसैनिक आहेत। दादा, काय सांगाल, कुठून आलात? मशाल तुमच्या हाती आहे, ऐतिहासिक अशी सभा होणार आहे। राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। जवळपास 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित सभा घेत आहेत, ते पण शिवाजी पार्कात। ही मशाल आज पेटलेली आहे आणि ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची मशाल आज पेटलेली आहे आणि याच्या पुढे ही अशी धगधगत राहणार, म्हणून आज ही माझ्या मशाल हातात आहे। आणि गेल्या 20 वर्षापासून ज्या ऐतिहासिक क्षणाची अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश आणि विरोधकही ज्या क्षणाची वाट बघत होते, तो क्षण आज शिवाजी पार्कावर आपल्या समोर थोड्या वेळातच घडणार आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत। कुठून आलात? मुंबईवरून आलो, मुंबईचाच आहे मी। काय वाटतं, ज्या प्रकारे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, थेट महायुती वर्सेस ठाकरे बंधू अशी होणार आहे, काय वाटतं? काय वाटण्यासारखं काहीच नाहीये। आम्ही केलेली कामं, गेल्या 25 वर्षात मुंबईचा झालेला विकास आणि मुंबईसाठी ठाकरेच हे सर्व करू शकतात, त्यामुळे महायुती वर्सेस ठाकरे असा काही प्रश्नच येत नाही, फक्त ठाकरेच। दादा, काय सांगाल, तुम्ही पोस्टर घेऊन आलात, अनेक वर्षांपासून तुम्ही येता। आज स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न दोघं भावांनी पूर्ण केलंय आणि मुंबईवर जे वेगळे करण्याचा डाव भाजप खेळत आहे त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी मराठी माणसाने 100% मतदान मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला केलं पाहिजे। आणि आज जे काही प्रयत्न चालले, मुंबईवर महापौर परप्रांतीय होईल, हे होईल। कालच तो तामिळनाडूचा यांचा अध्यक्ष बोलला का मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे। अरे, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर नाही, मुंबई हे मराठी माणसाचं आहे
आणि तुमचे 10 पिढ्या जरी खाली आल्या तरी मुंबई वेगळी करू शकत नाही. तो आरामखोर कृपाशंकर सिंग म्हणतो का मुंबईवर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आहेत ते मुंबईच्या कानाकोपऱ्यातून श्रद्धा येत आहेत. कारण हा जो परिसर पाहिला तर हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. म्हणजे दादर, माहीम, माटुंगा हा परिसर तू जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक असतील, महिला असतील, कारण यंदा शिवसैनिकच नाही तर मनसैनिक देखील आता मोठ्या प्रमाणात राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी येत आहेत. कारण पहिल्यांदाच हा योग जुळून आलेला आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे याच माझ्या मागे असलेल्या शिवतीर्थावरती भाषण करणारे. कारण हे जे शिवाजी पार्क आहेत ते खूप महत्वाचं आहे. कारण याच शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरे देखील भाषण करायचे आणि आता त्यांचे आपण जर पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू देखील आता इथे भाषण करणार बरोबर आहे. आणि ही बाजूला आपल्या प्रेक्षकांना आपण ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य दाखवत आहोत. सभेची जय्यत तयारी आणि भव्य व्यासपीठ आणि कशा प्रकारे आसन व्यवस्था सुद्धा केली गेलेली आहे, कशा प्रकारे सोयीसुविधा सगळ्या दिल्या गेलेल्या आहेत आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय. धन्यवाद पद्मेश, अपडेट घेत राहा.